नमस्कार मित्रांनो. गेल्या 2-3 आठवड्यात महाराष्ट्राच्या राजकारणात एखाद्या बॉलिवूड सस्पेन्स थ्रिलरच्या क्लायमॅक्ससारखा घटनाक्रम होता होता सुरत, गुवाहाटी व गोवा मार्गे शेवटी मुंबईत येऊन संपला. या कालावधीमध्ये जी काही उलथापालथ झाली ती अनपेक्षित तर होतीच, परंतु 2.5 वर्षापूर्वी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होत असताना जी झाली उलथापालथ त्याच्या तोडीस-तोड होती असे म्हणायला हरकत नाही. तेव्हाही व आता अशा बऱ्याच घटना घडल्या ज्या केवळ काही दिवसांपूर्वी अशक्य वाटत होत्या. असो, राजकारणामध्ये काहीही अशक्य नसते असे ग्वाही देणारा हा कालावधी येणारे बरेच दिवस लोकांच्या लक्षात राहील यात शंका नाही. ह्या दरम्यान बरेच प्रश्न उद्भवले, जसे की देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री का केलं नाही, भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने त्यांना उपमुख्यमंत्रीपद देऊन एक तऱ्हेने त्यांचा अपमान करून नक्की काय साधले, अमित शहा जे सध्याच्या राजकारणातले चाणक्य म्हणवले जातात त्यांची पुढची खेळी नक्की काय असेल, ह्या प्रश्नांची व इतर तत्सम प्रश्नांची उत्तरे आपल्याला कालांतरानेच मिळतील, कारण याची सध्या उत्तरे कोणाकडेही नाहीत. परंतु या महत्त्वाच्या टप्प्यावर सर्व राजकीय पक्षांना सध्या एका कठीण परिस्थितीतून जावं लागत आहे. येणाऱ्या काही दिवसात त्यांना काही महत्त्वाचे कठीण व कठोर निर्णय घ्यावे लागतील. चला तर आपण थोडक्यामध्ये सगळ्या राजकीय पक्षांचे स्वॉट ॲनालिसिस करूयात. स्वॉट ॲनालिसिस म्हणजे स्ट्रेंथ, वीकनेस, अपॉर्च्युनिटी आणि थ्रेट्स. तर आपण सगळ्या राजकीय पक्षांचे काय काय स्ट्रेंथ आहेत, काय वीकनेस आहेत, त्यांना काय अपॉर्च्युनिटीज आहेत व त्यांच्यापुढे काय थ्रेट्स आहेत याचे आपण एक विश्लेषण करूयात. चला तर आपण सुरुवात करूया काँग्रेसपासून. 1960मध्ये महाराष्ट्राची स्थापना झाल्यापासून बहुतांश काळ काँग्रेसने महाराष्ट्रावर राज्य केले आहे, परंतु गेल्या काही वर्षांमध्ये त्यांना राष्ट्रवादीच्या मदतीशिवाय सरकार बनवणं हे थोडं अवघड जात आहे आणि त्यामुळे येती काही वर्षे तरी काँग्रेस स्वतःच्या बळावर सत्ता स्थापन करू शकेल असे वाटत नाही. तर आपण आता त्यांचं स्वॉट ॲनालिसिस करूयात, म्हणजे 2 स्ट्रेंथ, 2 वीकनेस, 2 अपॉर्च्युनिटीज आणि 2 थ्रेट्स बघूयात. त्यांची पहिली स्ट्रेंथ ही आहे की आजच्या काळात भाजप सोडून पूर्ण देशामध्ये असलेला एकमेव राजकीय पक्ष म्हणजे काँग्रेस पार्टी, आणि त्यांना आजही 20% जवळपास मत मिळतात पूर्ण नॅशनल लेवलवर, जी एक फार मोठी त्यांच्याकडे एक उपलब्धी आहे आणि ती फार मोठी त्यांची स्ट्रेंथ आहे. त्यांची दुसरी स्ट्रेंथ ही आहे की त्यांना अजूनही बरेचसे पारंपरिक मतं मिळतात, म्हणजे अशी जनसंख्या बरीच आहे जी नेहरू, गांधी यांच्या परिवार म्हणून ते काँग्रेस पार्टीला अगदी ब्लाइंडली त्यांना मतं देत असतात आणि ते काँग्रेसशी एक प्रकारे लॉयल आहेत, अशी बरीच जनसंख्या अजूनही आहे. हे त्यांचे 2 स्ट्रेंथ्स आहेत. त्यांचे 2 वीकनेसेस बघूयात. त्यांचा पहिला वीकनेस म्हणजे महाराष्ट्राच्या स्थानीय लेवलवर त्यांचा कोणीही प्रभावशाली असा नेता नाही आहे. त्यांच्याकडे तसे 2 माजी मुख्यमंत्री आहेत आणि त्यांचे बाकी बरेचसे नेते आहेत, पण कोणीही असा एक प्रभावशाली नेता नाही आहे जो की क्राऊड्स सगळे जमा करू शकेल, मतांमध्ये त्याला ट्रान्सफर करू शकेल, असा कोणी प्रभावशाली एक व्यक्तिमत्व नाही आहे. आणि दुसरा त्यांचा वीकनेस हा आहे की त्यांच्या केंद्रीय नेतृत्वाचं दुर्लक्ष महाराष्ट्राकडे. हे सांगताना तेवढं बरं वाटत नाही, पण गेल्या 2.5 वर्षात जेव्हापासून महाविकास आघाडीची सरकार स्थापन झाली तेव्हापासून आत्तापर्यंत 3ही गांधींपैकी कोणीही महाराष्ट्रामध्ये राजकीय कारणाकरता आलेले नाहीत, म्हणजे कोणी प्रचार करा म्हणा किंवा सभा घ्या असे करण्यासाठी आलेले नाहीत. इनफॅक्ट असं म्हणता येईल की गेल्या काही दिवसांमध्ये जी उलथापालथ चालत होती त्या दरम्यान मध्येच अचानक न्यूज आली की प्रियंका गांधी मुंबईला येत आहेत. तेव्हा काही जणांच्या भुवया उंचावल्या, त्यांना वाटलं आता की प्रियंका गांधी ही याच्यात कोणती डायमेन्शन ॲड करणार आहेत, पण नंतर लगेच स्पष्टीकरण आलं की ते एका खाजगी व्हिजिटला येणार आहेत. म्हणजे या परिस्थितीतही त्यांनी येऊन त्यांच्या नेत्यांना भेटून परिस्थितीचं आकलन करून किंवा त्यांना मार्गदर्शन करणं हे गरजेचं समजलं नाही. हे त्यांच्यासाठी एक मोठा वीकनेस ठरणार आहे. त्यांचे अपॉर्च्युनिटीज, तर त्यांचे 2 अपॉर्च्युनिटीज पाहूयात आपण. एक तर काय की गेल्या 7.5-8 वर्षांपासून ते महाराष्ट्रातही आणि देशातही सत्तेत नसल्यामुळे त्यांनी कोणताही भ्रष्टाचार वगैरे केलेला नाही आणि त्यांच्यावर काही आरोप वगैरे असे जास्त आलेले नाही आहेत. नॅशनल हेराल्डचा किस्सा आहे तो खूप जुना चालू आहे, तेव्हा त्याच्यामुळे त्याची गोष्ट वेगळी आहे, परंतु त्याच्यामुळे त्यांची थोडी इमेज क्लीन सध्या आहे त्यातल्या त्यात, ह्या त्यांना फायदा होऊ शकतो. हा त्यांचा एक म्हणजे अपॉर्च्युनिटी म्हणता येईल त्यांना. आणि त्यांची दुसरी अपॉर्च्युनिटी ही आहे की सध्या त्यांचे जे 40-50, 40-45च्या आसपास जे आमदार निवडून येत आहेत गेल्या काही निवडणुकींपासून, हा नंबर थोडासा कमी आहे, अतिशय कमी आहे त्यांच्या साधारण त्यांच्या लेवलप्रमाणे. तर त्यांना नक्की त्याच्यामध्ये सुधारणा करण्याची संधी आहे आणि ही त्यांना एक अपॉर्च्युनिटी म्हणून म्हणता येईल. आता त्यांच्या जर थ्रेट्सबाबत बोलायचे झाले तर त्यांचे 2 थ्रेट्स. त्यांची सगळ्यात पहिली थ्रेट ही आहे की गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे महाराष्ट्रातले नेते त्यांच्या केंद्रीय नेतृत्वाकडे एक सारखी कंप्लेंट करत होते की राष्ट्रवादी पार्टी ही काँग्रेसला संपवण्याचा प्रयत्न करत आहे महाराष्ट्रामध्ये.
आणि आता तर शिवसेना नाही उरलेली, म्हणजे सध्या थोडी त्रासात आहे. त्याच्यामुळे आता समजा यांनी अजून थोडं अभियान समजा थोडं जोरामध्ये सुरू केलं तर त्याचा त्यांना नक्कीच त्रास होऊ शकतो. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे की एवढे कंप्लेंट्स करूनसुद्धा केंद्रीय नेतृत्वाने काही दखल घेतलेलं दार्शनिक तरी कोणाला काही दिसत नाही की त्यांनी काय त्याच्यावर उपाय केलेत किंवा त्याच्यावर काय त्यांनी योजना आखली आहे त्याच्यासाठी, हे काही दिसत नाही आहे. म्हणजे समजा हे खरं जरी त्यांचे आरोप असले तर त्याच्यावर काही त्यांचं सोल्युशन असं त्यांच्याकडून काही आलेलं नाही आहे केंद्रीय नेतृत्वाकडून. ही त्यांच्यासाठी एक थ्रेट आहे. आणि दुसरी थ्रेट त्यांची ही आहे की त्यांच्या पार्टीमध्ये कदाचित काही स्प्लिट वगैरे व्हायचे चान्सेस हळूहळू थोडे बळकट होत चालले आहेत. कारण परवाच्या शपथविधीमध्ये अचानकपणे 10 जणं गायब होणं त्या विधानसभेतून मतदानाच्या वेळेला ही साधी गोष्ट नाही आहे. हे सगळे एकदा दोनदा तीनदा निवडून आलेले आमदार आहेत आणि त्यांच्याकडून अशी चूक होणं हे थोडंसं म्हणजे आपल्याला पचायला थोडंसं अवघड जातं. तर त्या पार्टी थोडी कदाचित त्यांच्यामध्ये स्प्लिट किंवा काही लोक निघून दुसऱ्या पार्टीत जाऊ शकतात, ही त्यांची थ्रेट सध्या आहे असं म्हणता येईल आपल्याला. चला आता आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीबद्दल बोलूयात. त्यांचे 2 स्ट्रेंथ. त्यांची सगळ्यात पहिली स्ट्रेंथ आहे शरद पवार साहेबांसारखं अनुभवी नेतृत्व. आजच्या काळात भारताच्या राजकारणामध्ये शरद पवारांसारखं प्रभावशाली आणि युक्तिवादी नेतृत्व फार कमी पार्टींमध्ये अवेलेबल आहे, उपलब्ध आहे. त्याच्यामुळे त्याचा त्यांना नक्कीच फायदा होत आलेला आहे आणि होतही राहील असं म्हणायला हरकत नाही. त्यांचं दुसरं स्ट्रेंथ, त्यांची दुसरी स्ट्रेंथ ही आहे की त्यांच्या पार्टीमध्ये त्यांनी जातीय समीकरण अगदी व्यवस्थित मांडून ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेच्या विविध भागातल्या विविध लोकांच्या करता त्यांचं जे नेतृत्व करू शकता येईल ती त्यांनी रचना अगदी छान सुंदरपणे मांडलेली आहे. त्याच्यामुळे त्यांना त्याचा फायदा नक्कीच होऊ शकतो. हे त्यांचे 2 स्ट्रेंथ्स असे म्हणता येतील. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जर आपण वीकनेस पाहायचा प्रयत्न केला तर त्यांचे 2 वीकनेस. त्यांचा पहिला वीकनेस हा आहे की सध्या त्यांचे 2 मंत्री हे जेलमध्ये आहेत आणि ते गंभीर गुन्ह्याच्या आरोपामध्ये ते आतमध्ये आहेत. एक तर आपले अनिल देशमुख, ज्यांनी सचिन वाझेंनी ज्यांच्याबद्दल बरंच काही सांगितलं, परमवीर सिंगचा जो घोटाळा झाला, सगळे जे काही 100 कोटी वसुली वगैरे जे भानगड झाली आणि सध्या ते कितीतरी महिन्यांपासून जेलमध्ये आहेत. आणि दुसरे नवाब मलिक, ज्यांचे काही संबंध होते अंडरवर्ल्डशी वगैरे असे जे चालले होते त्यांच्यावर आरोप वगैरे. तर हे 2 आरोपमुळे त्यांचे 2 मोठे वरिष्ठ नेते जेलमध्ये राहणं इतक्या काळाकरता हे त्यांच्यासाठी नक्कीच एक मोठा वीकनेस होऊ शकतो. कारण विरोधी पक्ष या गोष्टीचा फायदा घेऊन प्रचारामध्ये त्यांच्या विरुद्ध प्रचार करू शकतात. त्यांचा दुसरा वीकनेस हा आहे की त्यांच्यावर हा आरोप लागत आलेला आहे की त्यांनी शिवसेनेला सिस्टमॅटिकली बंद करायचा प्रयत्न केला महाराष्ट्रामध्ये. म्हणजे आता हे याच्यात कितपत खरं आहे हे माहीत नाही आपल्याला, पण त्यांनी ज्या तऱ्हेने शिवसेनेला त्यांनी उद्धव ठाकरे साहेबांना त्यांनी मुख्यमंत्री होण्यासाठी त्यांना आमंत्रित केलं आणि शिवसेनेचे संजय राऊत त्यांच्याबरोबर सारखे बसून राहायचे आणि एवढं सगळं असूनसुद्धा आणि शिवसेनेमध्ये स्वतः त्यांच्या आमदारांना वाटत होतं की त्यांच्यावर कुरघोडी होती आहे, त्यांना जास्त प्राधान्य दिलं जात नाही आहे. तर याच्यामध्ये कुठे ना कुठे एक त्यांना आरोप लागत आलेला आहे की राष्ट्रवादी काँग्रेसनी एका योजनेबद्ध तरीकेने त्यांनी शिवसेनेला समाप्त करायचा प्रयत्न केला. हा आरोप आहे, हा त्यांच्यावरचा वीकनेस आहे. आता त्यांचे जर आपण अपॉर्च्युनिटीज पाहिले राष्ट्रवादींचे तर त्यांचे 2 अपॉर्च्युनिटीज. पहिली अपॉर्च्युनिटी ही आहे की सध्याची जी शिवसेना आहे म्हणजे दुभागलेली शिवसेना आहे त्याच्यामध्ये त्यांना त्याचा नक्कीच फायदा होईल. कारण एकीकडे शिवसेनेमध्ये 2 गट पडलेले आहेत आणि काँग्रेसमध्ये तेवढी स्थिरता नाही आहे सध्या. कारण त्यांच्या अनेक नेत्यांमध्ये जो काही आंतरिक विरोधाभास वगैरे आहे त्या दोन्हीचा फायदा आता राष्ट्रवादीला डायरेक्ट होऊ शकतो असं म्हणायला हरकत नाही. ही त्यांची एक अपॉर्च्युनिटी आहे. आणि दुसरी अपॉर्च्युनिटी ही आहे की येत्या इलेक्शन्समध्ये समजा महाविकास आघाडी असेल वा नसेल, जेव्हा सीट शेअरिंगची गोष्ट येईल तेव्हा ते काँग्रेसकडून नक्कीच थोडे जास्त मत घेऊ शकतील. कारण काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने तेवढा असा इंटरेस्ट या राजकारणात दाखवलेलाच नाही आहे स्थानीय लेवलवर की ते एक फाईट करून त्यांना म्हणू शकतील की आम्हाला जास्त सीट पाहिजेत म्हणून. तर त्याच्यामुळे राष्ट्रवादी या दोन्ही पॉईंट्समुळे त्यांना येणाऱ्या इलेक्शन्समध्ये ते अपॉर्च्युनिटीच्या संधीच्या दृष्टीने त्याच्याकडे पाहता येईल. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जर आपण थ्रेट पाहिलेत तर त्यांचे 2 थ्रेट. त्यांचा पहिला थ्रेट हा आहे त्यांना की सध्या एकनाथ शिंदे साहेबांनी शपथ घेतलेली आहे आणि काही दिवसांमध्ये जेव्हा ते थोडे स्थिर स्थावर होतील तेव्हा ते बहुतेक ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मागे लागतील. कारण त्यांनी त्यांच्या अनेक वक्तव्यांमध्ये जेव्हा त्यांना असं विचारण्यात आलं की तुम्ही शिवसेना का सोडली किंवा तुम्ही शिवसेनेचंच आहात पण तुम्ही अशा प्रकारे तुमचं वर्तन का केलं, तेव्हा त्यांचं एकच म्हणणं होतं की राष्ट्रवादी काँग्रेस ही आमच्यावर हावी होत होती आणि त्यांच्याबरोबर आम्हाला कधीही जायचं नाही. आणि त्यांनी हे विधानसभेमध्ये सुद्धा बोलून दाखवलेलं आहे. त्याच्यामुळे बहुतेक येणाऱ्या दिवसांमध्ये एकनाथ शिंदे हे राष्ट्रवादीच्या मागे हात धुवून लागतील असं एक वाटतं. ही त्यांची एक थ्रेट आहे. त्यांची दुसरी थ्रेट ही आहे की त्यांचे काही नेते केंद्रीय तपास यंत्रणेच्या भीतीपोटी भाजपमध्ये सामील होण्याची शक्यता आहे. कारण गेल्या काही दिवसांमध्ये
त्यांचे काही नेते भाजपच्या नेत्यांबरोबर खाजगी भेटत होते अशी बातमी बाहेर येत आहे हळूहळू, आणि त्याच्यामुळे त्यांच्या सगळ्या नेत्यांना त्यांच्या पक्षामध्ये धरून ठेवणं ही त्यांच्यासाठी एक मोठी बाब राहणार आहे, आणि तो त्यांच्यासाठी एक थ्रेट परसेप्शन असं म्हणता येईल. आता आपण बोलूया शिवसेना एकनाथ शिंदे गटाबद्दल. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे 2 स्ट्रेंथ जर आपण बघितले तर सगळ्यात त्यांची पहिली स्ट्रेंथ ही आहे की सध्या 50 आमदारांना एकत्र 10-12 दिवस घेऊन फिरणं ही काही छोटी गोष्ट नाही आहे, आणि याच्यासाठी खूप सामर्थ्य लागतं आणि एक कन्व्हिक्शन, एक कॉन्फिडन्स लागतो. त्याच्यामुळे सध्या हे सगळेच्या सगळे आणि एकनाथ शिंदे साहेब स्वतः हे सेल्फ कॉन्फिडन्स त्यांचा अतिशय उच्च पातळीवर आहे, जी त्यांची सध्या स्ट्रेंथमध्ये त्यांना गणता येईल. त्यांची दुसरी स्ट्रेंथ ही आहे की त्यांनी जे विधानसभेमध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं, आणि त्यांच्या नेत्यांनी जे अनेक वेळेला प्रेस कॉन्फरन्समध्ये दीपक केसरकर असोत किंवा बाकी अजून कोणी असोत, त्या सगळ्यांनी हे सांगितलं आहे त्यांची भावना काय आहे. आणि त्यांची भावना त्यांनी एवढी सांगितली की आम्हाला लोकांची सेवा करायची संधी मिळत नव्हती, म्हणून आम्ही हे पाऊल उचललेलं आहे. आणि त्यांची जी इमेज परसेप्शन त्यांनी तयार केली आहे ती अशा प्रकारे केली की त्यांना समाजसेवा करायची आहे, आणि ही जी परसेप्शन इमेज त्यांनी जी तयार केली त्याचा त्यांना नक्कीच फायदा होऊ शकतो. कारण लोकांच्या मनामध्ये आता ते हळूहळू बंडखोर नसून एक काम करण्याची उत्साहू असे एक नेते असे म्हणून त्यांची गणना होत आहे, आणि याचा त्यांना नक्कीच फायदा होऊ शकतो. आणि आपण आता त्यांच्या विकनेसबद्दल जर बोललं तर त्यांचे 2 विकनेस. त्यांचा पहिला विकनेस हा आहे की त्यांना 106 आमदार असलेल्या भाजपबरोबर त्यांच्या दबावाखाली त्यांना थोडं काम करावं लागणार आहे. कारण जरी त्यांनी मुख्यमंत्रीपद त्यांनी घेतलेलं असलं तरी हे सत्यस्थिती सगळ्यांनाच माहिती आहे की भाजपाचं केंद्रीय नेतृत्व देवेंद्र फडणवीस आणि 106 आमदार हे नेहमीच त्यांना पाहत राहणार, त्यांना परीक्षण करत राहणार त्यांचं, आणि त्यांना विचारत राहणार वेळोवेळी जेव्हा समजा त्यांना काही आक्षेपार्ह वाटलं तर त्या दबावाखाली त्यांना काम करत लागणार आहे, आणि हा त्यांचा एक वीकनेस असा म्हणता येईल. त्यांचा दुसरा वीकनेस हा आहे की उद्धव ठाकरे साहेबांची जी शिवसेना आहे ती इतक्यात गप्प बसणारी नाही आहे. ते सुप्रीम कोर्टामध्ये वारंवार चालले आहेत, वेगळे पेटिशन घेऊन चालले आहेत, आणि यांच्या विरुद्ध त्यांचा दुष्प्रचार अजूनही चालूच आहे. म्हणजे ते त्यांना गद्दार म्हणत आहेत वगैरे बरेच जे सगळ्यांनी आपण पाहिलेलं आहे. तर त्याच्यामुळे जो होणारा त्यांचं लक्ष विचलित होऊ शकतं, ते फोकस त्यांचा सरकू शकतो, आणि कॉन्सन्ट्रेशन न राहिल्यामुळे किंवा दुष्प्रचारामुळे हा त्यांचा एक नक्कीच वीकनेसमध्ये त्यांचा गणला जाऊ शकतो. त्यांचे जर आपण अपॉर्च्युनिटीजबद्दल बघितलं तर त्यांना चांगलं काम करून महाराष्ट्रामध्ये त्यांचा जो गट आहे शिवसेना एकनाथ शिंदे गट, ह्याला त्यांना नक्कीच वाढवता येईल, आणि चांगलं काम केल्यानंतर जनमानसेमध्ये नक्कीच त्यांचा आधार वाढू शकतो. आणि त्यांना एक उत्तम संधी आहे की ते बाळासाहेबांची जी शिवसेना होती त्या शिवसेनेसारखं पुन्हा त्यांना करायचा एक प्रयत्न त्यांना नक्कीच करता येतो. ही त्यांच्यासाठी एक संधी आहे. आणि त्यांची दुसरी संधी ही आहे, दुसरी अपॉर्च्युनिटी, की समजा त्यांनी व्यवस्थित चांगलं काम केलं खरंच, आणि आता होणारच आहे की केंद्रामध्ये सुद्धा त्यांचे काही मंत्री जे खासदार सध्याचे शिवसेनेचे आहेत, त्यांच्यामध्ये अजून औपचारिक विभाजन झालेलं नाही आहे कोणत्या गटात आहेत, पण सगळ्यांनाच माहिती आहे काय होणार आहे ते. तर ते जेव्हा झालं तेव्हा ते केंद्रीय पातळीवर सुद्धा त्यांचे काही मंत्री राहून त्यांना आपला पक्ष वाढवण्याचा, विस्तार करण्याचा आणि चांगलं काम करून लोकांमध्ये एक दाखवायचा, ही त्यांना एक चांगली संधी आहे असं म्हणायला हरकत नाही. जर त्यांच्या थ्रेटबद्दल आपण बघितलं तर त्यांची पहिली थ्रेट ही आहे की भाजप ही सध्या त्यांना फक्त थोड्या वेळाकरता वापरण्याकरता म्हणून त्यांच्याबरोबर आलेली असण्याची शक्यता आहे. कारण भाजपला शिवसेनेला संपवायचं होतं आधीपासून असं म्हणलं जातं, कारण त्यांना उद्धव ठाकरेच्या शिवसेनेने त्यांच्याबरोबर जो काही व्यवहार केला तो त्यांना तेवढा पटण्यासारखा नव्हता, हे सगळ्यांनाच माहिती आहे. आणि त्याच्यामुळे त्यांनी आधीपासून त्यांच्या मनात ते धरून ठेवलेलं होतं, आणि तो उद्देश एक पूर्ण करण्यासाठी म्हणून सध्या हे समजा एकनाथ शिंदेंबरोबर आलेले आहेत. तर काही काळानंतर मग जेव्हा त्यांची ती गरज संपली तेव्हा ते काय करतील हा आपल्याला विचार करायचा आहे, कारण ही एक थ्रेट परसेप्शन एकनाथ शिंदेच्या गटाला नेहमी करता राहील. आणि दुसरी जर थ्रेट आपण एकनाथ शिंदे साहेबांची बघितली तर ती ही आहे की त्यांच्याकडे सध्या फक्त एकनाथ शिंदे आणि खाली 50 आमदार अशी एक त्यांची रचना आहे. तर त्याच्यामध्ये त्यांना नक्कीच आता एक हळूहळू हायरार्की तयार करावी लागेल, एक सेकंड लीडरशिप तयार करावी लागेल, जी सध्या नाही आहे. आणि ती एक थ्रेट आहे, कारण एका माणसाच्यावर पार्टी चालत नसती, नाही तर ती पारिवारिक पार्टी होऊन जाते. तर त्यांना ती लीडरशिप डेव्हलप करणं, आणि ती जर नाही केली तर मग त्यांना एकदम 50 लोकांचं काय होऊ शकतं, म्हणजे त्यांचं थोडंशी एक थ्रेट परसेप्शन आहे. कारण ऑर्गनायझेशनल हायरार्की नसली तर मग थोडंसं डिसऑर्गनायझेशन आणि मिसरूल वगैरे व्हायची शक्यता वाढती, ही त्यांच्यासाठी एक थ्रेट परसेप्शन. आता आपण बोलूया शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांची. त्यांची सगळ्यात मोठी स्ट्रेंथ आहे की ती बाळासाहेबांची ओरिजिनल शिवसेना आहे.
हा त्यांच्याकडून ओरिजिनलपणा कोणीही घेऊ शकत नाही. पार्टीमधून बंडखोर जातील, उठाव करतील, सगळं करतील, पण ओरिजिनल शिवसेना ही शेवटी ओरिजिनलच राहणार आहे आणि ही त्यांची सगळ्यात मोठी स्ट्रेंथ राहणार आहे. आणि ते बाळासाहेबांचे पुत्र आहेत, त्याच्यामुळे त्यांना नक्कीच त्याचा फायदा मिळेल, ही त्यांची फार मोठी स्ट्रेंथ राहणार आहे. त्यांची दुसरी स्ट्रेंथ ही आहे की अजूनही गावाच्या लेवलवर, म्हणजे शाखेच्या लेवलवर किंवा प्रांतीय वगैरे सगळे छोट्या छोट्या भागांमध्ये अजूनही शिवसेना हा एका इमोशनली अटॅच्ड आहे बाळासाहेबांच्या शिवसेनेबरोबर. त्याच्यामुळे एकनाथ शिंदेंबरोबर किती जातील, त्यांच्या नेत्यांबरोबर किती जातील हे अजून माहीत नाही, पण जोपर्यंत ग्रासरूट लेवलचा वर्कर समजा शिवसेनाबरोबर इमोशनली अटॅच असेल तर ही त्यांच्यासाठी नक्कीच एक स्ट्रेंथ आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यांचे जर आपण वीकनेस बघायचे तर त्यांचे 2 वीकनेसपैकी पहिला वीकनेस हा आहे की त्यांच्याच नेत्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये त्यांच्या कार्यशैलीवर जी टीका केली तो त्यांचा नक्कीच वीकनेस म्हणून धरता येईल. कारण आतापर्यंत झाकली मूठ 1.25 लाखाची असं काही म्हणतात, परंतु समजा आता त्यांच्या नेत्यांनीच, त्यांच्या आमदारांनी, त्यांच्या मंत्र्यांनी, त्यांच्या कॅबिनेट मंत्र्यांनी त्यांच्यावर असे समजा आरोप केलेत की ते भेटत नाहीत, आम्हाला उत्तर देत नाहीत वगैरे वगैरे, तर नक्कीच तो त्यांचा एक वीकनेस, म्हणजे त्यांच्या ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये तो एक त्यांना वीकनेस असा म्हणता येईल आपल्याला. त्यांचा दुसरा वीकनेस हा आहे की सध्या या जी काही घडामोड झालेली आहे त्याच्यामध्ये त्यांचा पक्ष थोडा दुबळा झालेला आहे. त्यांचे एवढे आमदार एकदम सोडून जाणं म्हणजे हा एक धक्का आहे आणि त्याच्यामुळे हा त्यांना सध्या वीकनेसमध्येच धरता येईल. कारण त्यांचा पक्ष तो किती वाचेल हे अजून कोणाला माहीत नाही. त्याच्यावरून अर्थात ते उठून पुन्हा वर येतील, पण सध्याच्या घडीला त्यांचा पक्ष हा एका अतिशय कठीण परिस्थितीतून जात आहे आणि हा त्यांचा वीकनेस आहे, कारण त्यांना याच्यातून वर यायचं आहे. त्यांचे जर आपण अपॉर्च्युनिटीज बघितले तर त्यांची पहिली अपॉर्च्युनिटी आहे की प्रत्येक रात्रीनंतर दिवस येतच असतो, काळोखानंतर उजेड येत असतो. त्याच्यामुळे हे जे काही झालं ते झालं. आता याच्यानी त्यांना एक नव्याने त्यांची पार्टी पुन्हा एकदा त्यांना उभं करण्याची संधी आलेली आहे आणि त्याला ते एकदा समजा त्यांनी जोमाने सुरू केलं तर कदाचित त्या आधीच्यापेक्षा जास्त लोकप्रियतेकडे त्यांना जाता येतं, नक्कीच जायची त्यांना संधी आहे. त्यांची दुसरी मोठी अपॉर्च्युनिटी ही आहे की त्यांना जे त्यांच्यावर त्यांच्या आमदारांनी आरोप लावले ते समजा त्यांनी चुका समजून ॲक्सेप्ट करून त्याला सुधारण्याचे त्यांनी समजा प्रयत्न केले तर याच्यापेक्षा जास्त मोठी त्यांच्यासाठी कोणतीही अपॉर्च्युनिटी राहू शकत नाही. कारण बाकी सगळ्या गोष्टी व्यवस्थित असताना समजा फक्त त्यांनी या गोष्टीकडे लक्ष दिलं तर ही त्यांच्यासाठी एक मोठी अपॉर्च्युनिटी होऊ शकते. कारण निंदकाचे घर असावे शेजारी असे म्हणतात. तर जेव्हा समजा कोणी त्यांना सांगितलं तुमच्यामध्ये हे 1 2 3 4 पॉईंट्स आहेत जे आम्हाला आवडले नाही आहेत, पण अदरवाईज आम्हाला तुम्ही खूप आवडतात, तर हे त्यांच्या पुढे आता सगळ्यात पुढे आहे, जगापुढे आहे, त्या पॉईंट्सवर त्यांनी जर काम केलं तर ह्याच्यापेक्षा जास्त मोठी त्यांना अपॉर्च्युनिटी काही नाही असं म्हणता येईल आपल्याला. त्यांचे जर आपण थ्रेट्स बघितले तर त्यांच्या सगळ्यात पहिली थ्रेट आहे की सध्या अजून गळती थांबलेली नाही आहे. इवन मतपरीक्षण होतं त्याच्या 1 दिवस आधीसुद्धा रात्री हिंगोलीतला एक आमदार त्या एकनाथ शिंदेंकडे येऊन जॉईन झाला. आता खासदार, अजून नगर परिषद वगैरे सगळे जे नगरसेवक आहेत, तर ह्याच्यासाठी त्यांना सगळ्यात मोठी थ्रेट आहे की असलेल्या लोकांना थांबवून ठेवणं आणि त्याच्यातले किती अजून एकनाथ शिंदे गटात जातात हे पाहणं, हे त्यांच्यासाठी फार मोठी थ्रेट आहे आणि याच्यातून त्यांना वाचवायलाच पाहिजे. त्यांना स्वतःला वाचवायला त्यांना खूप कष्ट करावे लागणार आहेत. त्यांची दुसरी थ्रेट ही आहे की समजा अजूनही त्यांना असं वाटत नसेल की त्यांनी काहीतरी चूक केलेली आहे किंवा लोकांचं म्हणणं त्यांना पटलं नाही, त्यांना चूक आहे असं वाटत असेल, तर मग कदाचित त्यांना त्याची अजून थोडी जास्त किंमत मोजावी लागू शकते येत्या काही दिवसांमध्ये. कारण स्वतःची चूक समजून सुधारण्यामध्ये माणसाला नक्कीच त्याची प्रगती होत असती, पण त्यांनी समजा ती चूक मान्यच केली नाही, त्याला समजा वाटतच नाही की ती चूक आहे, तर मग थोडं त्याला अजून त्रास होऊ शकतो कोणाही व्यक्तीला. आता आपण बोलूयात भाजपबद्दल. भारतीय जनता पार्टी, त्यांचे 2 स्ट्रेंथ. त्यांची सगळ्यात पहिली स्ट्रेंथ ही आहे की सध्या ही राष्ट्रव्यापी पार्टी आहे. देशामध्ये 7-8 वर्षापासून ते सत्ता चालवत आहेत आणि अनेक राज्यांमध्ये सत्ता चालवत आहेत आणि त्याच्यामुळे ही सगळ्यात त्यांची मोठी स्ट्रेंथ आहे. कारण पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर, लॉजिस्टिक्स आणि विरोधकांच्या भाषेमध्ये इवन केंद्रीय तपास यंत्रणा हे सगळ्या त्यांच्याकडेच आहेत. ही सगळ्यात त्यांची मोठी एक स्ट्रेंथ आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यांची सगळ्यात मोठी स्ट्रेंथ, दुसरी स्ट्रेंथ जी आहे ती देवेंद्र फडणवीसांची स्वच्छ इमेज महाराष्ट्रामधली. त्यांच्यावर एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही. ते निरंतर काम करतात, जनतेच्या सेवेसाठी काम करतात. त्यांचं ॲडमिनिस्ट्रेशन खूप छान आहे. त्यांनी पूर्ण एका टीमला बरोबर बांधून ठेवलं आणि सगळ्यांना ते नेहमी प्रोत्साहन करत आलेत. ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यासाठी खूप जमेच्या बाजू ठरणार आहेत आणि ही सगळ्यात मोठी स्ट्रेंथ आहे भाजप पार्टीसाठी की देवेंद्र फडणवीससारखा नेता महाराष्ट्रामध्ये त्यांच्याकडे आहे. त्यांचे जर आपण वीकनेसबद्दल बोलायचं झालं तर त्यांची पहिली वीकनेस ही आहे की त्यांच्यावर ऑपरेशन लोटस करण्याचा एक ठपका बसलेला आहे. मध्य प्रदेश हो किंवा राजस्थान अजून झालं नाही आहे, मध्य प्रदेश हो किंवा कर्नाटका हो आणि आता महाराष्ट्र हो, ह्याच्यामध्ये ऑपरेशन लोटस करून गेल्या काही वर्षांमध्ये असे 7 राज्ये म्हणतात जिकडे त्यांनी अशा प्रकारे सत्ता स्थापन केली. हा थोडा त्यांचा वीकनेस आहे. त्यांचा दुसरा वीकनेस हा आहे की जास्त आमदार असूनसुद्धा त्यांनी मुख्यमंत्रीपद
मिळालं नाही हे त्यांचं केंद्रीय नेतृत्वाकडे त्यांची एक कंप्लेंट राहणार आहे आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा आमदारांमध्ये एक प्रकारचा असंतोष आहे आणि त्या असंतोषामुळे कदाचित त्यांच्या कार्यशैलीमध्ये फरक पडू शकतो. त्यांना तेवढा उत्साह राहणार नाही आणि हा त्यांचा या घडीला वीकनेस असा म्हणता येईल आपल्याला. त्यांचे अपॉर्च्युनिटी जर पाहिजे तर त्यांना त्यांचं स्वप्न पूर्ण करता येईल 2024मध्ये. आता सध्या स्थापन झालेले सरकार आहेच आहे आता आणि चांगलं काम करून अजून एकनाथ शिंदेंबरोबर अजून कदाचित ते 2024चे चुनाव इलेक्शन लढतील. पण बहुतेक ते 2029मध्ये मग शिवसेनेला ज्याप्रमाणे त्यांनी दूर लोटलं तसं एकनाथ शिंदेलाही ते दूर लोटू शकतात आणि म्हणू शकतात की आता आम्ही स्वबळावर आमची सत्ता करायला सिद्ध झालेलो आहोत. तर ही त्यांच्यासाठी एक मोठी अपॉर्च्युनिटी आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यांची दुसरी अजून एक अपॉर्च्युनिटी काय म्हणजे की इतक्या राज्यांमध्ये त्यांच्या अजून एक राज्याची भर पडली आणि आता त्यांना ह्या राज्यातही बरंचसं चांगलं काम करून त्यांची ओव्हरऑल इमेज त्यांना अजून चांगली करण्याची त्यांना एक संधी प्राप्त झालेली आहे. जर भाजपच्या थ्रेट्सबद्दल बोलायचं झालं तर त्यांची सगळ्यात पहिली थ्रेट ही आहे की एकनाथ शिंदेसाहेब जर उद्या महत्त्वाकांक्षी झाले, जर त्यांना असं वाटायला लागलं की भाजप हे त्यांच्या सहाऱ्यावर महाराष्ट्रामध्ये चालू आहे, तर मग थोडीशी गडबड होऊ शकते त्यांच्या समीकरणांमध्ये आणि येत्या इलेक्शनमध्ये समजा 2024मध्ये सीट शेअरिंगच्या वेळेला जसं परवा एकदा बोलताना एकनाथ शिंदेसाहेब म्हटले की आम्ही 200 सीट आणू 100-100, तर हे कदाचित भाजपला पटणार नाही. कारण भाजपला 100पेक्षा नक्कीच जास्त पाहिजेत आणि त्यांना एक मोठा सिंहाचा वाटा पाहिजे. कारण देवेंद्र फडणवीसांना समजा त्यांना कायमचं खुश ठेवायचं तर त्याच्यासाठी त्यांना येणाऱ्या 24मध्ये तरी त्यांना नक्कीच मुख्यमंत्रीपद द्यावं लागेल आणि तसं नाही दिलं तर ते नाराज होतील. परंतु एकनाथ शिंदेसाहेब जर महत्त्वाकांक्षी झाले आणि ते होणारच केव्हा ना केव्हा तरी, हा त्यांच्यासाठी एक थ्रेट परसेप्शन नेहमी करता राहणार आहे. त्यांची दुसरी थ्रेट ही आहे की सध्या या 2.5 वर्षामध्ये त्यांनी चांगलं काम केलं नाही तर त्याचा परिणाम त्यांना 2024मध्ये भोगावा लागणार आहे. कारण जनता हे पाहत राहणार आहे आणि त्याच्यामुळे नक्कीच समजा या 2.5 वर्षात त्यांनी छान काम नाही केलं तर 2024मध्ये त्यांना त्याचा खामियाजा त्यांना तो भोगतावा लागणार आहे असं म्हणायला हरकत नाही आपल्याला. तर मित्रांनो, राजकारणामध्ये अशक्य काहीही नसतं असं आपण आधीच म्हणालो होतो. त्याचप्रमाणे हे जे स्वॉट ॲनालिसिस आहे हे या घडीला आजच्या घडीला हे रेलेव्हंट आहे असं म्हणता येईल आपल्याला. पण हे स्वॉट ॲनालिसिससुद्धा बदलत राहणार आहे. अजून 6 महिन्यांनी जर आपण या पार्ट्यांचं स्वॉट ॲनालिसिस केलं तर त्याच्यामध्ये नक्कीच वेगळे अजून काही पॅरामीटर्स वगैरे ॲड होतील, काही डिलीट होतील, काही मॉडिफाय होतील आणि तो प्रसंग, ती परिस्थितीसुद्धा टोटली वेगळी राहणार आहे. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, कॉमेंट आणि शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार. भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये.